तर पहा, आपण या लेक्चरमध्ये पाहूया की आपल्याला जे ऍप्लिकेशन यूज करायचे आहेत ते ऍप्लिकेशन नेमके कोणते आहेत आणि त्याचा वापर काय होणार आहे. तर पहा, तुम्ही इथे पाहू शकता हे मार्केट पल्स ऍप्लिकेशन आहे. शेअर मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेअर्स आहेत. ते शेअर्स आपल्याला जर प्रॉपर पद्धतीनं ऍक्सेस करायचे असतील, ओके, तर ते ऍक्सेस करत असताना एक लक्षात घ्या, हे योग्य शेअर्स आपण कसे निवडू शकतो. म्हणजे समजा 5,000 10,000 शेअर्स आहेत, याच्यातून आपण योग्य शेअर्स कसा निवडू शकतो. म्हणजे इम्पॉसिबल आहे, एक लक्षात घ्या. म्हणून साठी आपल्याला काही फिल्टर्ड आपल्याला यूज करायचे आहेत. त्या फिल्टरमध्ये बरेचसे फॉर्म्युले तुम्ही लावू शकता, बरेचसे फिल्टर्स ऑलरेडी तिथं सेट केलेले आहेत. तर ह्या मार्केट पल्सचा वापर आपल्याला ते फिल्टर लावून योग्य शेअर्स शोधण्यासाठी करायचा आहे. त्यानंतर इथे कॉइन ऍप्लिकेशन आहे पहा. कॉइन ऍप्लिकेशनचा वापर आपल्याला पहा, आपण काय करतो की दररोज होणारा प्रॉफिट किंवा ज्यावेळेस आपल्याला प्रॉफिट होतो, त्या प्रॉफिट मधला काही हिस्सा आपण डायव्हर्ट म्हणजे पार्किंग करणं खूप गरजेचं आहे. तर हे म्युच्युअल फंड जे ऍप्लिकेशन म्हणजे झिरोधाचं जे कॉइन ऍप्लिकेशन आहे, ते आहे म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. तर त्याच्यामध्ये अगदी तुम्ही 100 रुपयापासून देखील, म्हणजे आता पहा, SIP म्हटलं की किंवा म्युच्युअल फंड म्हटलं की आपल्याला एक लक्षात येतं, चला दर महिन्याला आपल्याला पैसे भरायचे. असं नाहीये, तुम्ही याच्यामध्ये लमसम देखील गुंतवणूक करू शकता. म्हणजे काय की तुम्हाला आज वाटले 100 रुपये गुंतवायचे, तुम्ही आज 100 रुपये गुंतवू शकता. त्याचं परत आयुष्यभर तुम्ही त्यात पैसे नाही गुंतवले तरी चालतं. तुम्हाला वाटलं परत थोड्या वेळाने आपल्याला 100 गुंतवायचे, अगदी 100 रुपयापासून तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. तुम्हाला वाटलं उद्या परत त्याच फंडामध्ये मला 100 रुपये ऍड करायचे, तुम्ही ऍड करू शकता. तुम्हाला अजून महिन्याभराने वाटलं तरी ऍड करू शकता. म्हणजे इथे आपल्याला फ्लेक्झिबिलिटी आहे इन्व्हेस्टमेंटला. त्याला लमसम हा प्रकार म्हणतात. आपण ते म्युच्युअल फंडच्या जे म्युच्युअल फंडची सेपरेट आपण लेक्चरची सिरीज आहे त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. ओके. तर कॉइन ऍप्लिकेशन देखील आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर F&O, फ्युचर अँड ऑप्शन. तर पहा, फ्युचर अँड ऑप्शन कॅल्क्युलेटर हे जे ऍप्लिकेशन आहे, या ऍप्लिकेशनचा आपल्याला वापर काय करायचा आहे. तर आपण बऱ्याचशा काही हेजिंग स्ट्रॅटेजी शिकणार आहोत बायर्स साईडच्या. एक लक्षात घ्या, मी इन्व्हेस्टमेंट करताना मोठ्या प्रमाणात कुणालाही सांगणार नाही तुम्ही मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करून मार्केटमध्ये सुरुवात करा. मोठ्या इन्व्हेस्टमेंटची गरज नाहीये. अगोदर मार्केट शिकत असताना तुमची स्मॉल इन्व्हेस्टमेंट खूप कमी प्रमाणात असावी. म्हणजे हार्डली तुम्ही 10,000 ते 15,000 रुपये घेऊन देखील तुम्ही स्टार्ट केलं तरी पुष्कळ आहे. खूप मोठ्या प्रमाणात पैसा आणून विनाकारण मार्केटमध्ये पैसा खर्च करू नका. ठीक आहे. तर पहा, आता आपण पुढील ऍप्लिकेशन पाहूया, आयपोजी. आता हे आयपोजी जे ऍप्लिकेशन आहे, ज्यावेळेस नवीन कंपन्या मार्केटमध्ये येत असतात, ज्या वेल रेप्युटेड ऑलरेडी कंपन्या असतात, त्यांना लिस्टेड करायचं असतं, मोठ्या प्रमाणात भांडवल उभं करायचं असतं मार्केटमधून. त्यावेळेस मात्र ह्या आयपोजी मध्ये इन्फॉर्मेशन आपल्याला अवेलेबल होते आणि ह्या इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आपण त्या IPO मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. ओके. तर त्यासाठी आपल्याला हे आयपोजी ऍप्लिकेशन देखील हेल्प करणार आहे आपल्याला. IPOच्या ज्या नवीन कंपनी येत असतात, ते IPO बद्दलची इन्फॉर्मेशन आपल्याला या IPO ऍप्लिकेशन माध्यमातून समजणार आहे. ठीक आहे. त्यानंतर मनी कंट्रोल ऍप्लिकेशन हे देखील खूप सेंट्रलाइज ऍप्लिकेशन आहे. याच्यामध्ये आपल्याला फायनान्शियल किंवा फंडामेंटल अनालिसिस करताना तर खूप मोठ्या प्रमाणात हे ऍप्लिकेशन आपल्याला फायदा होत असतो. तर हे मनी कंट्रोल देखील तुमच्या मोबाईलमध्ये ऍप्लिकेशन असावं, हे मी तुम्हाला रिकमेंड करतोय. कारण काय की याच्यामध्ये अगदी तुम्ही आयपोजी मधली माहिती किंवा FIDI चा डेटा किंवा डेली ज्या काही न्यूज अपडेट्स असतात त्या किंवा वर्ल्ड वाईड जे इंडेक्स आहेत, वेगवेगळ्या देशांच्या बाजाराचे जे काही इंडेक्स आहेत, ते इंडेक्सची इन्फॉर्मेशन, त्या इंडेक्समध्ये होणारं अप्स अँड डाऊन, हे सगळी काही माहिती आपल्याला मनी कंट्रोल मध्ये पाहता येते. अगदी
म्युच्युअल फंडाची देखील माहिती, कोणते म्युच्युअल फंड चांगले परफॉर्म करतात ते, कंपनीचे फंडामेंटल्स, हे सगळ्या गोष्टी आपण मनी कंट्रोल मध्ये पाहू शकतो. म्हणजे हे सेंट्रलाइज ऍप्लिकेशन सुद्धा आपल्या मोबाईलमध्ये असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर येऊया आपण व्हर्च्युअल ट्रेडिंग. हे जे ऍप्लिकेशन आहे व्हर्च्युअल ट्रेडिंग, हे देखील ऍप्लिकेशन आपल्याकडे असणं गरजेचं आहे. व्हर्च्युअल ट्रेडिंग का? तर व्हर्च्युअल ट्रेडिंग ऍप्लिकेशन जे आहे, तर त्या ऍप्लिकेशनचा वापर आपल्याला नेमका कुठे करायचा आहे? तर पहा, आपण प्रॅक्टिस करत असताना पेपर ट्रेडिंग आपण ऐकत असतो. मित्रांनो, पेपर ट्रेडिंग करताना जो कंटाळवाणा प्रकार असतो, तो कंटाळवाणा प्रकार आता बंद झालेला आहे. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की तुम्ही अगदी हे जे आहे की याचा इंटरफेस पाहू शकता. सेम तुम्हाला झिरोदा सारखं इथे बऱ्याचशा गोष्टी पाहता येतील. तर इथे तुम्हाला तुमचं अकाउंट्स वगैरे क्रिएट करायला पण इथे प्रोफाइल्स वगैरे आहे. त्यांनी तुम्हाला इथे फंड पण दिलेले आहे पहा. म्हणजे हे थोडक्यात डमी ट्रेडिंग चालतं. याच्यामध्ये काही ओरिजिनल ट्रेडिंग चालत नाही. त्याच्यामुळं तुम्ही लगेच अं, माझा फंड वाढलाय, मला फंड विड्रॉल करायचा वगैरे अशा काही गोष्टी तिथे करू नका. तर पहा, हा जो 5 लाखाचा फंड आहे यासाठी याचा वापर तुम्ही ट्रेडिंगसाठी नक्कीच करू शकता. इथे बऱ्यापैकी आपल्याला झिरो सारखा याचा इंटरफेस दिसून येतो. ठीक आहे. तर त्यानंतरचं ऍप्लिकेशन आपण पाहूया. ठीक आहे. तर हे ठीक आहे, आपण जसे-जसे ज्या पद्धतीने अजूनही ॲप्लिकेशनची गरज पडली, तर आपण ते ॲप्लिकेशन वेळोवेळी सांगूया. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक तुमच्याकडे हे काही म्हणजे मार्केट पल्स, कॉइन, फ्युचर ऑप्शन स्ट्रॅटेजी कॅल्क्युलेटर, जी मनी कंट्रोल, व्हर्चुअल ट्रेडिंग आणि अजून एक झिरोदा काईट. हे एवढे ॲप्लिकेशन तुमच्याकडे ॲप्लिकेशनचा एक सेपरेट फोल्डर असावा. ते ॲप्लिकेशन म्हणजे जसं आपण इथे Googleचे बरेचसे ॲप्लिकेशन एकत्र टाकलेत, तसे हे ॲप्लिकेशन तुम्ही एकत्रही टाकू शकता. जेणेकरून तुमचे फायनान्शियल किंवा तुम्हाला ज्यावेळेस गरज पडेल, त्यावेळेस हे तुमचे ॲप्लिकेशन ओपन करून त्याच्यामध्ये क्विक ॲक्सेस घेता येईल. ठीक आहे. तर हे ॲप्लिकेशन तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. हे ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून घ्या. जेणेकरून आपल्याला याचा भविष्यात फायदा होईल आणि आपण क्लासेस